परिस्थिती जेमतेम वडिलांचा छोटासा पेंटिंगचा व्यवसाय अशा प्रतिकूल परिस्थितीत यवतमाळच्या पेंटर कन्येने कायद्याच्या शिक्षणात उत्तुंग भरारी घेतली आहे। रसिका उके असं या पेंटर कन्येचं नाव आहे। अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात तिने तिचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलंय। रसिका LLM क्रिमिनल लॉच्या गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। माझं प्राथमिक शिक्षण हे नेर येथेच झालं। त्यानंतर अमरावतीला मी शिकायला गेली 10वी नंतर। माझ्या आईवडिलांचं असं स्वप्न होतं की माझी मुलगी वकील झाली पाहिजे। त्यासाठी मी 11वी 12वी सुद्धा अमरावती येथेच शिक्षण केलं। VMV कॉलेजला मी 11वी 12वी केलं। त्यानंतर लॉला ॲडमिशन घ्यायची होती, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय अमरावती येथे मी LLB ला ॲडमिशन घेतली। 5 इयर्स LLB। तिथे माझं LLB झालं 2019 मध्ये। त्यानंतर LLM सुद्धा मी डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयामधूनच केलं आहे। तिथे माझं स्पेशलायझेशन होतं क्रिमिनल लॉ। आणि ज्या दिवशी मी LLB ला ॲडमिशन घेतली त्या दिवशीच माझं असं स्वप्न होतं की LLM मध्ये किंवा LLB मध्ये मी मेरिट येऊन दाखवावं माझ्या घरच्यांना किंवा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना, असं माझं स्वप्न होतं। तर त्यासाठीच मी प्रयत्न केले आणि तसाच अभ्यास मी केला। शिक्षण नसल्याने माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता। मी पेंटिंगचा व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करतोय। मात्र आपल्या मुलींवर अशी कोणतीही वेळ येऊ नये म्हणून मी दोन्ही मुलींवर लहानपणापासूनच शिक्षणाचे संस्कार केल्याचं रसिकाचे वडील सांगतात। माझी मुलगी म्हणजे लहान असतानाच मी त्यांच्यावर शिक्षणाचं त्यांचे संस्कार केले की त्यांनी शिकलं पाहिजे। शिक्षणाशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, कारण मी पेंटिंग हा व्यवसाय करतो, त्याच्यात फार कमी मिळकत मिळते आणि माझं सर्व लक्ष त्यांच्या शिक्षणावर होतं। त्यांनी शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षण घ्यावं आणि चांगलं नाव कमावं अशी माझी इच्छा होती। आणि मी लहानपणापासून त्यांच्यावर तेच संस्कार दिले की त्यांनी शिक्षण घ्यावं, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगला अभ्यास करावा। आज ती LLM ला द्वितीय आलेली आहे विद्यापीठातून। तर तिनं आज मी दिलेल्या संस्काराचं म्हणजे चीज केलेलं आहे असं मला वाटते। रसिकाने घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे तिला संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते सुवर्ण पदकाने गौरविण्यात आलंय। दरम्यान रसिकाच्या यशानंतर तिच्यावर फक्त अमरावती विद्यापीठातूनच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातून देखील कौतुकाचा वर्षाव होतोय।